हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाची वडी बनवतोय। तर रक्षाबंधनच्या निमित्ताने मी नारळाची वडी बनवत होते। तर ही वडी बनवायला मी 2 नारळ घेतलेत आणि त्याला सोलून ते फोडून घेतलेत, त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि मी आता ते खिसते। तर तुम्ही या नारळाच्या साली सुद्धा काढू शकता, पण मी नाही काढल्यात। तर ॲक्च्युली जशी माझी मम्मी बनवते मी तशाच या वड्या बनवते। तर रेसिपी तर नक्कीच मम्मीची होती, पण हे बनवते मी आणि माझी छोटी बहीण। आणि हां, काम वाढवायला माझा छोटा भाऊ पण आहेच, तो नेहमी असतोच म्हणजे। तर आता या खिसून झालं आहे आपलं आणि आता आपल्याला पाक बनवायचा आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि साखर विरघळेल एवढंसंच पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि साखर विरघळली पाहिजे ती। तर आपल्याला कमी म्हणजे मंद आचेवर आपल्याला ही साखर विरघळून द्यायची आहे। गॅसचा फ्लेम स्लोच असला पाहिजे, नाहीतर ती पॅनला चिकटते मग। आणि तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय आपल्याला कंटिन्यू त्याला स्टर करत राहायचं आहे, जेणेकरून ती साखर पटकन विरघळेल। आता तुम्ही बघताय आपल्याला याचा पाक बनवायचा आहे, पण एकदम म्हणजे त्याचा एक तार येऊपर्यंत पाक नाही बनवायचा आहे। साखर विरघळली की 1-2 मिनटं आपण गॅसवर ठेवून फ्लेम गॅसचा बंद करून टाकायचा आहे। तर आता माझं हे साखर ऑलमोस्ट विरघळली आहे सगळी, जशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय। तर मी आता हा खोबऱ्याचा जो खीस आहे तो मी यात टाकते, जो आपण मगाशी खिसला होता। आणि त्यानंतर पण आपल्याला हा खोबऱ्याचा खीस आणि हा पाक जे आहे याचं मिश्रण करून ते गॅसवरच ठेवायचं आहे। ते कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला त्याला भाजून द्यायचं आहे। तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूधसुद्धा टाकू शकता, पण मी दूध यूज नाही करत। ॲक्च्युली ते मग जास्त दिवस राहत नाहीत वड्या। आणि आता मग मी याच्यामध्ये इलायची पूड टाकते। तर हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि मी अजून पण ते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की अजून मी खोबऱ्याचा जो खीस आहे तो गॅसवरच ठेवला आहे आणि माझ्या गॅसचा फ्लेम लो आहे। तर तुम्हाला कंटिन्यू याला स्टर करत राहायचं आहे। आणि आता माझं तुम्ही जसं बघताय व्हिडिओमध्ये माझं खीस जो आहे तो रेडी झाला आहे। तर तो मी आता माझ्या ब्राउनीजच्या टेनमध्ये मी पार्चमेंट पेपर टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे इक्वली जे सगळं आपला खीस आहे जो ज्याची बर्फी आपण बनवणार आहे तो मी इक्वली स्प्रेड करते सगळ्या टीनमध्ये। तर ॲक्च्युली एका टीनमध्ये हे बसलं नाही, मग मी 2 टीनमध्ये बनवलं होतं। आणि मग हे पूर्ण पसरून झाल्यानंतर आपल्याला याला गार्निशिंग करायचं। तर गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रूट्स यूज केलेत आणि माझ्याकडे थोडे ड्राय रोज पेटल्स होते जे मी केकसाठी यूज करते, ते पण मी टाकलेत। ॲक्च्युली ते ऑप्शनल आहेत, पण ते गार्निशिंगसाठी माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी ते यूज केलेत। आणि त्यानंतर आपल्याला हा बर्फीचा जो खीस आहे म्हणजे जी बर्फी आहे आपल्याला ही ते कमीत कमी 4 ते 5 तास तसंच ठेवायचं आहे आपल्याला। रूम टेम्परेचरवरच याला ठेवायचं आहे, जेणेकरून ही बर्फी सेट होईल। आपल्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं हे। तर 3 ते 4 तासानंतर आपण याला नंतर कट करूया। तर मी याला 4 ते 5 तास असंच ठेवलं होतं रूम टेम्परेचरवर। आता ही बर्फी आपण कट करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचं प्लेटिंग आणि फायनल लुक दाखवते। ही टेस्टला खूप छान होती, माझ्या भावाला आणि माझ्या घरच्यांना पण भरपूर जास्त आवडली। तर आता त्याला कशी वाटली हा तो सांगेल। आणि ही मला खूप जास्त 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 आवडली। दॅट्स इट फॉर टुडे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.